नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आज पैशाचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पैसे कमवल्याशिवाय आपल्याकडे पैसे येत नाहीत, मेहनत करावं लागते किंवा पॅसिव्ह इन्कमसाठी आपल्याकडे संपत्ती पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे। संपत्ती कुठून निर्माण होईल? पैसे ठेवले तर। कर्ज काढून श्रीमंत होत नाही माणूस, लक्षात घ्या। कर्ज कशासाठी काढलं पाहिजे? बिझनेससाठी, इन्कमसाठी, ॲसेटसाठी। लोक आता कर्ज खर्चासाठी काढतात। मित्रांनो, आत्ता जे आपण कर्म केले ते पुढे एक दिवस त्याचं वेळ येणार आहे, त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होणार आहेत। जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर नापास होतो, रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढतो, शेतकऱ्यानं पेरणी नाही केली तर गवत उगवतं, घराला कुलूप नाही लावलं तर घराची चोरी होती। तसं आपल्या भविष्याची चोरी करू नका मित्रांनो। आलेलं उत्पन्न जे असेल ते असेल, स्वतःचं उत्पन्न त्याच्यातले 10-20% काढून ठेवा। बाहेर कुठेही बचत होत नाही, कारण सक्तीची बचत नाही। आपल्याला सक्ती नको आहे ह्या काळामध्ये। पूर्वीच्या काळामध्ये पेन्शन होती, लोक कमी होते, व्यवसाय चांगला चालायचा, उत्पन्न मिळायचं, नोकऱ्या होत्या, पेन्शन होती, काळ वेगळा होता, लोक मदत पण करायचे। मित्रांनो, काळ बदललेला आहे आणि बदललेल्या काळानुसार जर प्लॅनिंग नाही केलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होईल। विचार करा, आज आपलं इन्कम येते, आपण खर्च करतो आहे, कसं तर चाललेलं आहे, परंतु ही उत्पन्न एक दिवस बंद होणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज हे काय सांगून येत नाहीत। ही उत्पन्न बंद होणारी संकट आहे, ती कुणाच्या आयुष्यात कधी येतील सांगता येत नाही। आणि त्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला LICच्या आयुष्यभर इन्कम देणाऱ्या पॉलिसी पर्याय नाही मित्रांनो। आणि ह्या पॉलिसीमध्ये 1 वर्षानंतर आपल्याला पैसे पण वापरता येतात, लिक्विडिटी आहे, काही प्रॉब्लेम नाही, ग्रोथ पण आहे, लिक्विडिटी आहे, सिक्युरिटी आहे, गव्हर्नमेंट आहे, गॅरंटेड आहे, लाईफ टाईम आहे। मित्रांनो, कितीतरी तुम्हाला आपले जन्म दिलेले मुलं सांभाळतील, गॅरंटी नाही, त्यांच्यावर अवलंबून राहू नका, निराशा होईल। मित्रांनो, आज जर त्याचं उदाहरण पाहायचं असेल ज्वलन तर तुम्ही आश्रमामध्ये जाऊन बघा। जे 60 वयाच्या पुढचे लोक आहेत, आता बऱ्याच लोकांना आज रिटायर झालेलं पेन्शन आहे, लक्षात घ्या। ज्या लोकांना पेन्शन नाही त्यांच्याकडे जा, लक्षात घ्या, ते लोक कसं जगत आहेत, आज एक दिवस काढतायत, नरक यातना होतात मित्रांनो। कस्टडी जेलमध्ये सुद्धा एवढी सजा नाही तेवढी होते, मानसिकदृष्ट्या हॅमरिंग होतं। आपलं दुःख कुणाला सांगावं तर ती चुका आपले काढतो आणि आपलं शरीर पण काम करू शकत नाही, शरीराचे पाठ वेदना देतात, पैसे नसल्यामुळे आर्थिक वेदना होतात आणि सगळ्या वेदनेतनं मुक्ती मिळण्यासाठी बरेच लोक सुसाईड करतात। मित्रांनो, प्रत्येक उदाहरणाचं जर आपल्याला प्रूफ पाहिजे असेल तर तुम्ही समाजामध्ये फिरा, तुमच्या लक्षात येईल। आश्रमामध्ये जावा, हॉस्पिटलमध्ये जावा, लोक पैसे नाही ट्रीटमेंट घ्यायला। मित्रांनो, एवढे संकट निर्माण होण्यापेक्षा पहिलं 10-20% इन्कम ठेवा। LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणार प्लॅन आहे। ओके, थँक्यू।